नमस्कार, मी स्मिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचे कुरकुरीत काप. आधी आपण एक मसाला करून घेऊया. त्यासाठी घ्यायचे असं एक बाउल. त्यामध्ये घेऊयात अर्धा चमचा लाल तिखट, हळद, धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, गरम मसाला. हा मसाला आपण आधी मिक्स करून घेऊया. यामध्ये घ्यायची थोडीशी कोथिंबीर. ते आपण साईडला ठेवूया. असं वांग घ्यायचंय स्वच्छ धुवून. ते आता आपण स्लाइस करून घेऊया. असं अर्धा इंचावरती कापून घेऊया. असे वांग्याचे काप करून घेतले. आता आपण याला मसाला लावून घेऊया. वांग्याला पाणी सुटतं, त्यामुळे हा मसाला आपोआप त्याला चिटकून जातो. या कापांना आता मसाला लावून ठेवलेला आहे. आता यावरती आपण थोडंसं लिंबू पिळूया. प्रत्येक फोडीवर लिंबाने त्याला खूप चटपटीत चव येते. आता हे साईडला ठेवूयात आणि आपण ह्याचं कोटिंग करून घेऊया. कोटिंग करण्यासाठी आता आपण घेऊयात रवा. 3 चमचे रवा घेतलाय. त्यासाठी घेऊयात अर्धा चमचा तांदळाचा पीठ, हळद, एकदम थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता हे आपण एकत्र करून घेऊयात. आपलं कोटिंग तयार आहे. आपण गॅस चालू करून असा मोठा पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये घेऊयात तेल. तेल थोडंसं पसरवून घेऊया. आता तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण गॅस बारीक करूया आणि हे वांग्याचे काप या मसाल्यामध्ये डिप करू. जरासा रवा लावून रव्याने छान कोट करायचं याला. फ्राय करूया. यामध्ये घालत असा
कढीपत्त्याची पान असते, त्याने पण फ्लेवर खूप छान येतो. थोडं थोडं तेल आपण प्रत्येक स्लाइस वरती सोडूया. एक 5 मिनिटं भर आपण हे असे फ्राय होऊन घेऊया. 5 मिनिटं झाले. आता आपण ही बाजू पण शेकून घेऊया छान. आपलं वांग दोन्ही साईडने चांगलं क्रिस्पी झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आपले वांग्याचे कुरकुरीत काप तयार आहेत. आता आपण हे सर्व करूयात. थोडीशी कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी. तुम्ही रेड सॉस, चटणी किंवा डाळ भातासोबत किंवा चपाती भाकरी सोबतही खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.